नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. दिव्यांगांना विकासच्या प्रवासात आणण्यासह त्यांचं जीवन अधिक सुखकर व्हावं या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून आजच्या काल सुसंगत अनेक योजना साकारल्या आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नागपूर इथं साकारलेलं अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क दिव्यांगांना आत्मसन्मानासह मनोरंजनाचा, निरोगी जीवनाचा मंत्र देणारं भारतातील अव्वल दर्जाचं केंद्र म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दिव्यांग बांधवांना आपल्या नैसर्गिक क्षमता व गरजेनुरूप निरोगी जीवनाला प्रवाहित करणारं मनोरंजन केंद्र मिळावं या दृष्टीनं साकारलेल्या अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कच्या लोकार्पण समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, स्थानिक नगरसेवक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. निस्वार्थ व समर्पित भावनेनं गोरगरीब रुग्णांची सेवा करताना सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं कार्य डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, डॉक्टर संजीव चौधरी तसंच समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केलं आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना हे कार्य यापुढेही कायम सुरू राहील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातील अधिकारी, आदिवासी वैद्यकीय संघटना तसंच ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आदी संघटनांतर्फे विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते. प्राईड ऑफ इंडिया या सन्मानाबद्दल डॉक्टर संजीव चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकडे होत्या. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, डॉक्टर पुरुषोत्तम मडावी, नयन कांबळे, विदर्भ प्रदेश प्रमुख दीपक मडावी उपस्थित होते. निस्वार्थ व समर्पित भावनेनं काम करतानाच व्यावसायिकतेला प्राधान्य न दिल्यामुळं समाजातील गोरगरीब रुग्णांची अविरतपणे सेवा करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्राचा, राज्याचा व देशाचा गौरव वाढविल्याबद्दल डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम व डॉक्टर संजीव चौधरी यांचा गौरव करताना श्री गडकरी म्हणाले की समाजासाठी आदर्श असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल समाजाने घ्यावी, त्यांचा सेवा प्रकल्प अविरत सुरू व्हावा असे यावेळी सांगितले. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर इथनं मुंबई इथं पोहोचणं कमालीचं सुखद आणि जलद झालं आहे. समृद्धीनं संभाजीनगरला अवघ्या 4 तासात जाता येतं. मात्र संभाजीनगर इथनं पुणे इथं पोहोचणं अधिक आव्हानात्मक झालं आहे. यामुळं संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतुकीच्या कोंडीला टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज होती. ही गरज ओळखून आता पुणे ते छत्रपती संभाजीनगर यात 230 किलोमीटर 6 पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस सेवेची निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करार होत आहे. याचा मनस्वी आनंद असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हॉटेल रेडिसन ब्लू इथं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ते छत्रपती संभाजीनगर या 2 महानगरादरम्यान नवीन एक्सप्रेसवे निर्मितीबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासमवेत या एक्सप्रेसवे बाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोरगरिबांच्या सेवेचा संदेश दिलेला शिरोधार्य मानत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल गेल्या 50 वर्षापासून सेवारत आहे. अतिदक्षता विभाग सुरू झाल्यानं रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध झाली. या हॉस्पिटलची 250 बेड क्षमतेची प्रस्तावित नवीन इमारत उभारण्यास शासन सर्वतोपरी मदत करेल असं प्रतिपादन
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं। कॅन्सर रिलीफ सोसायटी संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय श्रीमती मीनाताई सीताराम जवादे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 10 बेडच्या मॉड्युलर अतिदक्षता विभागाचं लोकार्पण झालं। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉक्टर कांचन वांद्रे, कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव डॉक्टर अनिल मालवीय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। जनतेच्या पैशांचं विश्वस्त म्हणून बँक कार्य करीत असतात। यापुढे जाऊन विविध योजनांच्या माध्यमातून बँकांच्या मदतीने सामान्य माणसाला आर्थिक समावेशामध्ये आणण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकली शाखेचं येथील भामटी परिसरात स्थानांतर झालं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। फडणवीस म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात बँकांचे मोलाचे योगदान राहिले आहे। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेनेही आपल्या क्षेत्रातील खातेदारांना उत्तम सेवेद्वारे देशकार्यात योगदान दिलं। या बँकांचा ताळेबंद बघता आरबीआयच्या सर्व मानकावर उत्तम कामगिरी केल्याचं दिसून येतं असं सांगत आई जिजाऊंचं नाव या संस्थेला असल्यानं ही बँक अधिक प्रगती करेल अशा शुभेच्छाही दिल्यात। जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं यावेळी श्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेच्या 2 महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। अविनाश कठाळे यांनी प्रास्ताविक केलं तर बँकेचे संचालक बबन आवारे यांनी आभार मानले। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। अमरावती ते पुणे, पुणे ते अमरावती ही ट्रेन कोविड पासून बंद असल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता। खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती पुणे ट्रेन क्रमांक 11406 या गाडीला हिरवी झेंडी दाखवत पुण्यासाठी ही गाडी रवाना केली। ही गाडी वाशिम, हिंगोली वाया पुण्याला जाईल। पुणे अमरावती पुणे एक्सप्रेस आता द्विसाप्ताहिक झाली। हिरवी झेंडी दाखवताना खासदारांसोबत भुसावळ डिव्हिजन चेडी सीएम AK पाठक, रेल्वे अधिकारी वाघागुलटे, अमरावती स्टेशन मॅनेजर लोहकरे, पोलीस अधिकारी संजय वर्मा, सिन्हा मीना, चारदेव आदी रेल्वे अधिकारी उपस्थित होते। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भीमाशंकर इथं महादेव वननिसर्ग परिचय केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीनं या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरण स्नेही विकास करण्याची ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती। देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे 140 कोटी रुपयांचा आराखडा सादर झाला होता। त्यानुसार विकास कामे वेगाने करण्यात आली। आता भीमाशंकर इथं वननिसर्ग पर्यटन केंद्र साकारण्यात आलं असून लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग आहे। त्याला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे। इथं दरवर्षी साधारणतः 25 लाख भाविक दर्शनासाठी येतात। भाविकांची संख्या लक्षात घेत श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरण स्नेही विकास करण्यासाठी नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी बैठकीत वन विभागाला प्रस्ताव तयार करण्यासाठी निर्देश दिले। त्या कामांचे प्रस्ताव तयार करून ते केंद्र सरकारकडून मंजूर करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला। नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार महादेव वनात रुद्राक्षाच्या रोपांबरोबर पांढऱ्या फुलांची तसंच बेलाच्या सर्व प्रजातींची लागवड केली आहे। यासोबतच येणारे भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी निसर्गाची विविध माहिती देणारे केंद्र असून त्यामध्ये निसर्गप्रेमींना पश्चिम घाटातील जैवविविधता, औषधी वनस्पती तसंच वन्य प्राण्यांची माहिती केंद्रात देण्यात आली आहे। तसंच विविध प्रकारची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे। महादेव वनातील इंडिया मॅप मध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंग दर्शक नकाशा याची माहिती दर्शविण्यात आली आहे। तसंच महादेव वन हे भीमाशंकरला येणारे भाविक व पर्यटकांसाठी दिनांक 8 मार्च 2024 पासून खुले करण्यात आले आहे। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। बांधकाम कामगारांसाठी भाजपने आयोजित केलेल्या शिबिरात
एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून 2 महिला जखमी झाल्या आहेत. शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या प्रवेशद्वारावर शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. मनुबाई तुळशीराम राजपूत, वय वर्ष 65, राहणार आशीर्वाद नगर असं मृत महिलेचं नाव आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यासाठी भाजपातर्फे शिबिरांचे आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात महिलांना घरगुती वस्तूंचे वाटप करण्यात येणार होतं. शिबिराची वेळ सकाळी 10 वाजल्यापासून असली तरी सकाळी 7 वाजल्यापासून सुरेश भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती. हजारोंच्या संख्येनं महिला बाहेर उभ्या होत्या. उन्हाची चणक वाढत असल्यानं आणि किटचं वितरण होण्यासाठी वेळ होत असल्यामुळं महिलांचा आक्रोश वाढला आणि थोड्याच वेळात हा आक्रोश चेंगराचेंगरीत रूपांतर झाला. या घटनेत एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलांच्या मते प्रवेशद्वारावर वेटिंग गार्ड नसल्यामुळं तसंच आयोजकांकडनं गैरसोय झाल्यामुळं हा प्रकार घडला आहे. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर यांनी प्रशासक व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.